जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधास त्वा बोधवावे. अपत्या परिपाजवी प्रेमरसा, महाराज या सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 12, समास 10, उत्तम पुरुष निरूपण. एक अद्भुत समास आपण आज पाहणार आहोत. दासबोधेतील प्रत्येकच समास अद्भुत आहे, पण हा तर फारच विशेष आहे. असं म्हणता येईल की समर्थांचं पूर्ण गुणात्मक चरित्र याच्यामध्ये आलेलं आहे. जणू काही समर्थांनी स्वतःकडे बघूनच लिहिलंय की काय असं वाटावं, इतका हा अद्भुत समास आहे. आणि नाव पण सुंदर आहे, उत्तम पुरुष निरूपण. समर्थ काय म्हणतात बघा, आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हे हा धर्म नव्हे. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेची ज्ञान जनास सांगावे, तर ते न बुडो न द्यावे बुडतयासी. जो पोहणारा असतो त्यानं बुडत असणाऱ्या माणसाला वाचवणं हे त्याचं कर्तव्य आहे. नाही, माझं मी पोहणार, बुडणारा बुडू दे. मग त्या पोहण्याच्या क्षमतेचा उपयोग काय? तसं ज्ञानी माणसांना इतरांनाही ज्ञानी केलं पाहिजे. सुज्ञ माणसांना इतरांनाही अज्ञानातून बाहेर काढलं पाहिजे. हा सिद्धांत समर्थ या ठिकाणी सांगतात. आणि आपली एक जी जबाबदारी आहे समाजाच्या संदर्भातील, ती पूर्ण करणं आवश्यक आहे. फक्त स्वतःपुरता विचार होता कामा नये. इकडं ते आपल्याला या बाबतीत विचार करायला प्रवृत्त करतात. स्वतः उत्तम गुण धारण करावेत, तेच गुण इतरांना सांगावेत. वी शुड ॲडव्होकेट इट. आणि स्वतः वर्तन करावं आणि नंतरच ते गुण सांगावेत. नाहीतर नुसतंच बोलण्यापुरतं ते राहतं, आचरणात मात्र काही येत नाही. स्नान नित्य असावं, संध्या न चुकता केली जावी, देवता पूजन रोज केलं जावं, आणि एकाग्र मनानं जपध्यान या गोष्टी व्हायला हव्यात, या न चुकता करायला हव्यात. हरिकथा आणि वेदांताचं निरूपण हे सतत करत राहायला हवं. आपला देह परोपकारासाठी झिजवत राहायला हवा. अनेकांची अनेक कामं जेवढी करता येणं शक्य आहे, जेवढी साधून देणं शक्य आहे, तेवढी सत्कर्म करत जावी. कुणाला काही कमी पडू देऊ नये. जे अडलं आहे, वैतागलेलं आहे कोणी, त्याचं दुःख जाणावं आणि आपल्या शक्तीनुसार त्याला होईल तेवढी मदत अवश्य करावी. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्याचं काम करत असताना कधी कधी आपल्यावरही ताण पडू शकतो. त्यामुळं आपला स्वर बदलू शकतो. समर्थ म्हणतात, एवढं सगळं करत असताना मृदू वचने बोलत जावे कोणी एकासी. मृदू वचनांमुळं दुसऱ्याचं मन शांत होतं, स्थिर होतं, त्याला प्रेम वाटतं आपल्याबद्दल. म्हणून दुसऱ्याच्या दुःखे दुखवावे, परसंतोषे सुखी व्हावे, प्राणी मात्रास मिळवून घ्यावे बऱ्या शब्दे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानणं, दुसऱ्याच्या सुखात सुख मानणं हे उत्तम पुरुषाचं लक्षण आहे. आणि उत्तम शब्द वापरून, उत्तम संभाषण करून सर्वांना आपलंसं करून घ्यावं. लोक चुकतात, फार ते मनाला लावून न घेता त्यांना क्षमा करावी. आणि जो चुकलेला आहे, वाईट वागलेला आहे, त्याचंही काम करून द्यावं. म्हणून आपल्या विरोधात असणारे लोक सुद्धा मग हळूहळू आपल्या बाजूला वळतात. दुसऱ्याचे अंतर जाणावे, तदनुसारची वर्तावे. त्याच्या मनात काय आहे हे लक्षात यायला पाहिजे. अवघड काम आहे. दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे समजणं अवघड आहे. त्याच्यासाठी मन सूक्ष्म करता आलं पाहिजे. अनुमान वेगळं, बुद्धीनं
त्याच्या मनात काय चालू असेल हे याचा अंदाज घेणं वेगळं, आणि प्रत्यक्ष मनात काय चाललं हे समजणं अंतरंगाच्या शक्तीनं हे वेगळं. म्हणून त्याच्यामध्ये ते सामर्थ्य हवं की अंतर दुसऱ्याचं जाणणं आणि तदनुसारची वर्तावे. मग त्याला अनुकूल होईल असं वागावं आणि लोकांच्या परीक्षा घेत राहावं की कुणाची वृत्ती काय आहे, कशी आहे, आणि मग त्यानुसार पुढचं काम सुरू करावं. बोलताना नेमकं बोलावं. आघळ पघळ, इकडचं तिकडचं, अलीकडचं पलीकडचं अजिबात बोलू नये. नेमकेची बोलावे. तत्काळची प्रतिवचन द्यावे. कुणी काही म्हटलं तर लगेच त्याला उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. पटकन उत्तर देता आलं पाहिजे. पण हे सगळं करत असताना सुद्धा कदापि रागास न यावे क्षमारूपे. कोणी उलट सुलट काहीतरी विचारतं, कोणी टोमणा मारतं, कोणी तुमची परीक्षा घेण्यासाठी विचारतं. ह्याला हा विषय माहिती आहे की नाही बघूया तरी, म्हणून परीक्षा घेण्यासाठी विचारतं. कोणी एक विषय झालो तर भलतंच काहीतरी मध्येच विचारतं. हे काही असू दे, पण तुम्हाला संयमानच त्याला उत्तर देता आलं पाहिजे. आणि क्षमा, तुमच्या मनामध्ये क्षमेचा भाव असला पाहिजे. आणि समोरच्याला हे जाणवूनही द्यायचं नाही की मी तुला क्षमा केलेली, इतकं ते स्वाभाविक असलं पाहिजे. हे उत्तम पुरुषाचं लक्षण आहे. उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा. किती छान गोष्ट सांगितली. शब्द निवडून बोला. समर्थांचं बोलण्यावर इतका कटाक्ष आहे की ज्याला कम्युनिकेशन स्किल म्हणतो, ते फार महत्वाचं आहे की शब्द निवडून बोलावा. अगदी मोजून मापून शब्द हवा. कुठल्या शब्दामुळे कोणाचं अंतःकरण दुखावेल सांगता येत नाही. म्हणून निवडून शब्द बोलावा. सावधपणे करीत जावा संसार आपला आणि लक्षपूर्वक आपलं कार्य पुढे नेत राहावं. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरोन कीर्तीस उरवावे येणे प्रकारे. जगामध्ये तुमची कीर्ती केवळ आणि केवळ भगवंताच्या भजनानं, भगवत भक्तीनंच होणार आहे. हे लक्षात ठेवा. तुमचं मरण हे निश्चित आहे. आज ना उद्या सगळ्यांनाच मृत्यूला स्वीकारावं लागणार आहे. तेव्हा ते स्मरण ठेवून जेवढा काही काळ जीवनाचा आहे त्याच्यात भगवंताची प्राप्ती करायची आहे, हे लक्षात ठेवायचं. नेमकपणे वर्तू लागला तो बहुतांश कळू आला. तो अगदी काटेकोर पद्धतीनं शास्त्राच्या नियमानुसार वागायला लागला. लोकांच्या एक ना एक दिवस लक्षात येतं की हा खरंच मोठा नियमित वागणारा मनुष्य आहे. सर्व आर्जवी तयाला काय उणे. जो सर्वांशी आर्जवानं बोलतो, प्रेमानं बोलतो, त्याला कशाचीही उणीव भासत नाही. जो नियमानं चालतो त्याला कशाचीही उणीव भासत नाही. संस्कृतमध्ये आर्जव शब्दाचा अर्थ सरळ वागणारा असा आहे. त्याही दृष्टीनं विचार केला तर जो सरळ वागणारा आहे त्याला कशाचीही कमी पडत नाही. आणि म्हणून असा हा उत्तम पुरुष. ऐसा उत्तम गुणी विशेष तयास म्हणावे पुरुष. जयाच्या भजने जगदीश तृप्त होय. त्याचं भजन, त्याची भक्ती इतकी गोड आहे की भगवंत त्याच्यावर प्रसन्न होऊन जातो. इतके सद्गुण त्याच्यामध्ये आहेत. त्याचा संयम बघा कसा आहे. उदंड धिक्कारून बोलती तरी चळून द्यावी शांती. दुर्जनास मिळवून जाती धन्यते साधू. कधीतरी धिक्कारलेलं नाही, अखंड उदंड धिक्कारून बोलती. किती धिक्कार केला, किती उणदुणं काढलं. ते म्हणतात उणदुणं काढतायत ते शरीराशी संबंधित आहे. मित्र आत्मस्वरूप आहे, मला त्याचं दुःख करायचं काय कारण आहे. आपली शांती तो ढळू देत नाही. माझी परीक्षा सुरू आहे असा विचार करून तो साधू मनानं स्थिर राहतो. दुर्जनास मिळवून, आणि जे नावं ठेवतात, जे आपल्याला त्रास देतात त्यांनाच आपलंसं करून घेतो. इतका तो थोर असतो. धन्य ते साधू. उत्तम गुणी शृंगारला ज्ञान वैराग्य शोभला. तोच एक जाणावा भला भूमंडळी. माणसाचा खरा शृंगार हा कुठला बाहेरचा आभूषण किंवा मस्तकावर असणारा किरीट नसून ज्ञान आणि वैराग्य ही दोन महत्वाची आभूषण आहेत. ह्या आभूषणांनी नटलेला महापुरुष तोच खरा भला आहे जगामध्ये.
स्वये आपण कष्टावे, बहुतांचे शोषित जावे, झिजो न कीर्तीस उरवावे नाना प्रकारे. स्वतः कष्ट करण्याची तयारी पाहिजे. माणूस हा सुखासीन असतो, त्याला सुख मिळण्याची इच्छा असते, कष्ट करण्याची तयारी नसते. समर्थ म्हणतात, तो भाग्यवान जो स्वतः कष्ट करतो आणि दुसऱ्यांसाठी पण काम करतो. दुसऱ्यांचंही अनेक त्यांचे छंद वगैरे तो सहन करतो, सोसून स्वतःच अंतःकरण बळकट बनवतो, श्रेष्ठ बनवतो आणि झिजवून कीर्तीस उरवतो. स्वतःची कीर्ती जगभर पसरवतो. पण त्यासाठी सुखाची लालसा असणारा माणूस कीर्ती प्राप्त करू शकत नाही. कीर्ती पाहो जाता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, विचारे विण कोठेची नाही समाधान. म्हणून विचार तुम्ही करा, सुख मिळवायचंय की कीर्ती मिळवायची. कीर्ती मिळवायची असेल, झिजायची तयारी पाहिजे, सुखाची अपेक्षा ठेवू नका. सुख हवं असेल तर कीर्ती विसरून जा. जीव एखादा पशु जगतो त्याप्रमाणे जीवन भोगण्यासाठी जगा आणि एक दिवस मरून जा. तुम्हाला कोणी लक्षात ठेवणार नाही. तेव्हा विचार करा आणि मग ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे. जीवनामध्ये समाधानाची प्राप्ती ही फक्त सदसद विवेकानं, विचारानंच होते, अन्यथा नाही. दुसऱ्याच्या अंतःकरणाला धक्का लागेल असं काही बोलू नका, वागू नका. आपल्या वागण्यात चूक होऊ देऊ नका. जो क्षमावंत आहे, क्षमा करणार आहे, त्याच्या मोठेपणाला कधीच कमतरता येत नाही, कधीच तुच्छता येत नाही, त्याची हानी होत नाही. स्वतःचा असो अथवा परक्याचा असो, कार्य आहे ते करायचंच. काम चुकवणं हे काही उत्तम पुरुषाचं लक्षण नाही, हे विहित नाही. बरं बोलल्यानंतर सुख वाटतं की नाही, प्रत्यक्ष आपल्याला माहिती आहे. मग मला जर कुणी बरं बोललं तर सुख वाटत असेल, तर मी पण दुसऱ्यांना बरं बोललं तर त्याला सुख वाटणार आहे. त्याच्या उलट कुणी कठीण शब्द मला वापरला तर मला वाईट वाटतं. तसंच मी कठीण शब्द वापरला तर दुसऱ्याला वाईट वाटणार आहे. मग हे करायचं कशासाठी? आपणास चिमटा घेतला त्याने कसा विष झाला. स्वतःला चिमटा घेतला, स्वतःला चिमटा घेतला तर इतका त्रास आहे. आपल्यावरून दुसऱ्याला राखत जावे. दुसऱ्याच्याही बाबतीत हेच होणार आहे ना. याचा विचार माणसानं करावा. जे दुसऱ्यास दुःख करी ते अपवित्र वैखरी. ज्या वाणीमुळं दुसऱ्याला सारखा त्रास होतो, दुःख होतं, तिला अपवित्र म्हटलेलं आहे. कारण वाणीचं कामच मुळात कशी आहे, एकदा बाण सुटला की सुटला, तसा शब्द गेला की गेला. एका शब्दामुळं 15-20 वर्षाचं नातं मोडू शकतं. एका वाक्यामुळं सुद्धा नाही, एका शब्दामुळं मोडू शकतं. इतका शब्द जपून वापरला पाहिजे. म्हणून ही अपवित्र वैखरी आहे. आपणास घात करी कोणी एके प्रसंगी. म्हणून शब्द अत्यंत लक्षपूर्वक वापरला पाहिजे. जे पेराल ते उगवणार आहे. जसं बोलाल तसं उत्तर मिळणार आहे. मग तुम्हीच कर्कश बोलणार नसाल तर उत्तर पण कर्कश येणार नाही. कर्कश बोलावे ते काय निमित्त? म्हणून स्वतः संयमाने शांतपणे बोलावं. आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतांश सुखी करावे, परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया. आपल्यामध्ये पुरुषार्थ आहे, आपल्यामध्ये सामर्थ्य आहे, तर त्यामुळं अनेकांना सुख मिळेल, आनंद मिळेल असं वागावं. पण त्याच पुरुषार्थानं, सामर्थ्यानं जर तुम्ही लोकाला दुःखी करणार असाल तर त्याला राक्षस असं म्हणतात. राक्षस बनायचं की उत्तम पुरुष बनायचं तुम्ही ठरवा. कारण दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठीण वचन हे सगळं अज्ञानाचं लक्षण असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. जो उत्तम गुणे शोभला तोची पुरुष महाभला, कित्येक लोक तयाला शोधित फिरती. असा उत्तम गुणांनी युक्त असणाऱ्या पुरुषाला लोक शोधून काढतात आणि त्याच्यासमोर आपली समस्या मांडतात. त्याचा सत्संग ऐकण्यासाठी जातात, त्याचा सल्ला घेण्यासाठी जातात.
तो खरंच मला काहीतरी योग्य मार्गदर्शन करेल, त्याच्या सहवासात गेलो तरी माझं मन शांत होईल. याच्यासाठी लोक तुमच्याकडं धावत येणार आहेत, जर माझ्याकडे ते गुण असतील तर. पण क्रियेविण शब्द ज्ञान, नुसताच बोलतोय, बोलण्यामध्ये अगदी एक्सपर्ट, पण करण्यामध्ये अजिबात काही नाही. त्याला समर्थांनी इतकी भयंकर अशी उपमा दिलेली आहे, त्याची श्वानाचे वमन कुत्र्यानं केलेली उलटी आहे. त्याची एवढी खालच्या अवस्थेची ती स्थिती आहे. भले तेथे अवलोकन कदापि न करते, तिकडं चांगले लोक पाहतही नाही. म्हणून मनापासून भक्ती करणे, उत्तम गुण अगत्य धरणे, मनापासून भगवंतावर प्रेम करायला शिका. आणि उत्तम भक्ती अगत्य करणे, तया महापुरुषा कारणे धुंडीत येती, ऐसा जो महानुभाव तेणे करावा समुदाव. असे सद्गुण ज्याच्यामध्ये आहेत त्यांनी मग लोकांना गोळा करावं आणि त्यांना भगवंताच्या भक्तीला लावावं. भक्ती योगे देवाधिदेव आपुला करावा. याचं कारणही समर्थ सांगतात. आपण अवघे अवचिते मरून जावे. कधीतरी महापुरुष जरी असला तरी प्रारब्धानुसार त्याला देह मिळालेला आहे, कधीतरी तो पडणार आहे, अचानक मृत्यू येणार आहे. महात्मा असला म्हणून काय झालं? आपण अवचित आहे, मरून जावे, मग भजन कोणी करावे? अहो तुम्ही सुटलात महाराज, पण बाकीच्या लोकांचं काय? ते अडकून राहिले ना. या कारणे भजनास लावावे बहुत लोक. म्हणून अशा उत्तम पुरुषानं अनेक लोकांना भजनाची गोडी लावावी, उपासनेची गोडी लावावी, सत्संगाची गोडी लावावी आणि भगवंताभिमुख त्या लोकांना करावं. 4 पावलं तरी ते देवाच्या जवळ पोहोचतील, हा त्याचा प्रयत्न असावा. आणि मग समर्थाने अप्रतिम ओवी इथं स्वतःच्या संदर्भामध्येच घातलेली आहे. आमची प्रतिज्ञा ऐसी. स्वतःच्या संदर्भात समर्थ बोलतायत. संत शक्यतो स्वतःबद्दल बोलत नाहीत, पण कधी कधी त्यांना सांगणं आवश्यक पडतं, आपला विश्वास वाढावा म्हणून. आमची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशाशी भजत जावे. आमचीच प्रतिज्ञा अशी आहे की शिष्याकडून काही मागायचं नाही. नाहीतर हे जे सगळं सांगितलेलं आहे, लोकसंग्रह करा वगैरे, आणि भरपूर लोक तुमच्या जवळ यायला लागले की मग मागणीला सुरुवात होते. हा इतके आणा, इतके आणा, हे आणा, ते आणा, अमुक आणा, तमुक आणा, आणि त्यांना तुम्ही तुमचे एक को वर्कर बनवून टाकता. ही सगळी पद्धत समर्थांना माहिती आहे काय होतं ते. म्हणून स्वतःचं उदाहरण समोर ठेवलं आणि म्हटलं, आमुची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी. आणि मागायचंच झालं तर काय मागायचं? आपणा मागे जगदीशासी भजत जावे. माझ्या अनुपस्थितीमध्ये किंवा माझ्या पश्चात भगवंताची भक्ती कर, एवढंच त्याच्याकडून मागावं. बाकी कुठलेही द्रव्य, धन, संपदा, सत्ता, पदार्थ, वस्तू, व्यक्ती, कशाचीही मागणी करायची नाही. ही किती मोठी शिकवण समर्थ इथं देत आहेत. या कारणे समुदाव झाला पाहिजे महोत्सव, हातोपाती देवाधिदेव गोळेसा करावा. आता समुदाया कारणे पाहिजेत 2 लक्षणे, श्रोती येथे सावधपणे मन घालावे. समुदाय केला पाहिजे ज्ञानी पुरुषांनी, आणि संघटितपणे देवाचे उत्सव मोठ्या प्रमाणात केले पाहिजेत. हिंदूंचं संघटन होणं आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन, आणि संगच्छत्वम संवदध्वम समो मनांसी जानताम या वेद आज्ञेचं पालन करण्यासाठी सर्वांनी एका उदात्त कारणासाठी, म्हणजेच भगवंताच्या भक्तीच्या कारणासाठी एकत्र यावं, एकत्रित मिळून एका दिशेनं पुढे जावं. याच्यासाठी महोत्सव होणं गरजेचं आहे. व्यक्तिगत उपासना जितकी महत्वाची आहे, तितकीच सामुदायिक उपासना सुद्धा महत्वाची आहे. म्हणून व्यक्तिगत उपासना तर रोजच केली पाहिजे, पण सामुदायिक उपासना सुद्धा अधेमध्ये होत राहिली पाहिजे. त्यालाच महोत्सव असं म्हणतात. म्हणून वेगळे वेगळे महोत्सव माणसानं केले पाहिजेत. त्याच्या भगवंतासाठी एकत्र यायला पाहिजे, धर्मासाठी एकत्र यायला पाहिजे. आणि हे समर्थ इथं आग्रहानं सांगतायत. 2 गोष्टी त्यासाठी आवश्यक आहेत. कोणत्या त्या 2 गोष्टी आहेत त्या बघा. जेणे बहुतांस घडे भक्ती, ते हे रोकडी प्रबोध शक्ती.
बहुतांचे मनोगत हाती घेतले पाहिजे. जी प्रबोध शक्ती आहे ती प्रबोध शक्ती त्या उत्तम पुरुषामध्ये जागृत झालेली पाहिजे. प्रबोध शक्ती म्हणजे काय? प्रबुद्ध करण्याची शक्ती, म्हणजे आपल्यातील ज्ञान दुसऱ्यामध्ये संक्रमित करण्याची शक्ती, याला प्रबोध शक्ती असं म्हणतात. माझ्यात जे ज्ञान आहे हे दुसऱ्यात संक्रमित मला करता आलं पाहिजे. फक्त बोलून ते संक्रमित होत नाही. ती संक्रमण करण्याची शक्ती, तेवढं योग सामर्थ्य, तेवढ्या संकल्पाचं सामर्थ्य त्या उत्तम पुरुषामध्ये असलं पाहिजे. त्या सामर्थ्य, ज्याप्रमाणे जुनं उदाहरण एखादं सांगतो, जसं की वाल्मिकी ऋषींनी कुश आणि लव या 2 बालकांना जे रामायण शिकवलं, ते काही खाली बसवून पाठ करून घेऊन शिकवलं नाही. संकल्प शक्तीनं या मुलांना रामायण कंठस्थ होवो, संकल्प शक्तीतून 24,000 श्लोक त्या 2 बालकांना त्यांनी प्रदान केले आणि वाल्मिकी रामायण 2 बालकांना कंठस्थ झालं. अर्थात त्या बालकांमध्ये ते सामर्थ्य होतं, हा तर मुद्दा आलाच. पण असं ही प्रबोध शक्ती त्याच्यामध्ये असली पाहिजे त्या ज्ञानी पुरुषामध्ये. त्यासाठी बहुतांचे मनोगत हाती घेतले पाहिजे. कुणाच्या मनात काय आहे, कसं आहे. दोष असतात, गुण असतात. दोष त्याचे हळूहळू कसे कमी होतील, गुण हळूहळू कसे वाढतील, हे कळलं पाहिजे. म्हणून त्यांचं मनोगत हाती घेतलं पाहिजे. हे पूर्वीच उत्तम गुण सांगितलेले आहेत, तेच प्रमाण आहेत. आणि प्रबोध शक्तीचे सामर्थ्य आता पुढे काय ते सांगतो. असं समर्थ म्हणतात, बोलण्यासारखे चालणे, सोय करून बोलणे, तयाची वचने प्रमाणे मानिती जनी. जसं बोलतो तसं वागतो, स्वतः करतो आणि मग बोलतो, त्यालाच प्रमाण मानलं जातं. जे लोकांना पटत नाही ते लोक काही मनात घेत नाहीत. हा एकटा मात्र बोलत राहतो, कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. काय उपयोग त्याचा? म्हणून सांगाती असावे. जरी तुम्ही सत्य बोललात आणि लोकांना पटलं नाही तरी तुम्हाला ते लोक मान्य करणार नाहीत. म्हणून सत्य सुद्धा कधी मांडायचं, किती प्रमाणात मांडायचं, हेही त्याला कळलं पाहिजे. आणि कुणासमोर मांडायचं? परिपूर्ण सत्य फक्त प्रबोध झालेल्या बुद्धिमानाच्या समोरच मांडता येईल. अज्ञानी माणसाचा अंदाज घेऊन त्याच्यासमोर हळूहळू एक एक गोष्ट उलगडत न्यावी. म्हणून सांगाती असावे, त्या सगळ्यांना बरोबर ठेवावं, मानत मानत शिकवावे. त्याला पटेल, रुचेल, झेपेल तेवढंच त्याला शिकवावं, फार त्याला सांगू नये. म्हणजे दुसऱ्या शब्दात बोलायचं तर त्याला फार डोस देऊ नयेत. त्याला झेपेल, समजेल एवढं हळूहळू त्याला सांगावं. हळूहळू शेवटा न्यावे विवेकाने, आणि विवेकानं त्याला शेवटपर्यंत वर घेऊन जावं. परंतु हे विवेकाची कामे, पण ही सोपी गोष्ट नाही, सगळ्यांना जमेल असं नाही. विवेकी करील नेमे, जो विवेकी आहे, ज्ञानी आहे, त्यालाच हे बरोबर नियमपूर्ण पद्धतीनं करता येईल. इतर ते बापुडे भ्रमे भांडोच लागले. इतर लोकांमध्ये भांडाभांडीच होणार आहे. मी सांगितलेलं तू करतच नाहीस, तुला समजतच नाही, इतक्या वेळेला सांगून परत तुझं तेच चाललेलं आहे, याला काही अर्थच नाही. झालं, भांडण सुरू झालं. म्हणून त्याची कपॅसिटी काय आहे, त्याचं पूर्व प्रारब्ध काय आहे, त्याची उपासना काय चालू आहे, किती त्याच्यामध्ये शुद्धी आलेली आहे, हा सगळा विचार करून तो ज्ञानी पुरुष हळूहळू हळू त्याला प्रबुद्ध करत नेतो. हळूहळू त्या मायेचा प्रभाव त्याच्यातला काढत नेतो आणि मग त्याला एक एक सत्य त्या त्या प्रमाणामध्ये सांगत सांगत पुढे नेतो. आणि मग अशा अद्वितीय अशा समासाचा समारोप समर्थ म्हणतात, बहुतासी भांडता एकला, सैन्या वाचून पुरवला, या कारणे बहुताला राजी राखावे. मोठा सेनापती आहे एखादा, आता मी लढायला जातो म्हणाला, आणि लढायला जातो पण सैनिक पाहिजेत की तुझ्या बरोबर, का एकटाच जाणार लढायला? तू मोठा सेनापती असून उपयोग काय? तुझ्या बरोबर जर सैनिक नसतील, ते म्हणत असतील नाही आमचे सेनापती सारखे भांडतातच आमच्याशी, आम्ही काही नाही जायचं त्यांचं त्यांना जाऊ दे लढायला, काय करणार मग? त्या सेनापतीचा उपयोग काय? अरे किती मोठा योद्धा असला, एकटा लाखोची सेना कापू शकेल का? त्यालाही
त्याची सेना बरोबर न्यावीच लागेल की नाही. म्हणून बहुतांशी भांडता एकला, अनेकाच एकटा भांडत राहिला. सैन्य वाचून पुरवला, या कारणे बहुताला राजी राखावे. म्हणून ज्ञानी पुरुषांनी बाकीचे अज्ञानी जरी असले तरी त्यांना अंजारून गुंजारून त्यांच्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष करून हळूहळू शहाणं करायचं हे लक्षात घेऊन त्यांच्या मताला मान देऊन त्यांना बरोबर घेऊनच पुढे जावं. फार अवघड आणि अत्यंत आव्हानात्मक कार्य हे आहे. हे येरा गबाळ्याचं काम नाहीये. सर्वसामान्यांनी मी हे करतो म्हणून करू नये, कारण हे त्यांचं काम नाहीये. त्यांनी स्वतःचा प्रपंच करावा, होईल तेवढं नामजप करावा, ध्यानधारणा करावी, भगवंताची भक्ती करावी, सत्संग करावा. पण जो ज्ञानी पुरुष आहे, जो अधिकारी आहे, त्याने मात्र हा व्याप अवश्य करावा असं समर्थ सांगतात. नव्हे तो त्यांनी स्वतः करून दाखवला. म्हणून 1100 मठ, 1100 महंत, त्या महंतांचे कित्येक शिष्य, त्या शिष्यांचे उपशिष्य, इतका प्रचंड मोठा व्याप समर्थांनी करून दाखवला. आणि भगवत भक्ती करून आणि अख्ख्या महाराष्ट्राला भगवत भक्तीला लावून, रामभक्तीला लावून त्यांनी करोडोंचा उद्धार केला. असा हा अद्वितीय समाज समर्थ या ठिकाणी संपन्न करतात. जय जय रघुवीर समर्थ.